मित्रांनो, माझं नाव सूरज आहे आणि माझं वय 20 वर्ष आहे. ही गोष्ट माझी आणि आमच्या गल्लीतल्या किराणा दुकानवाला काकूची आहे. कोरोनाचा काळ चालू होता. त्यावेळेस सगळीकडे लॉकडाऊन झाले होते. आमच्या गल्लीच्या कोपऱ्यावरच एक किराणा मालाचे दुकान होते. ती किराणा मालाचे दुकान एक काकू तिच्या सासूसोबत चालवत होती. घरातले कोणतेही सामान आणायचं म्हटलं की त्या किराणा मालाच्या दुकानातूनच मी आणत होतो. त्या काकूचे नाव सुवर्णा होते आणि त्यांचे वय जवळपास 36 वर्ष होते. ती दिसायला खूपच सुंदर होती. उभा चेहरा, रंग गोरा, लांब केस. ती काकू नेहमी साडी घालत होती. साडीमध्ये त्या काकूंचे शरीर खूपच सुंदर आणि आकर्षक वाटत होते. सुरुवातीला तर त्या काकूंबद्दल माझ्या मनात कोणतेही त्याचे विचार नव्हते. पण दुकानावर जेव्हा माझं सारखं येणं जाणं चालू झाले तेव्हा त्या काकूंना बघून माझ्या मनात एक वेगळ्याच फिलिंग येत होत्या. या गल्लीत हे एकच किराणा मालाचे दुकान होते, म्हणून काकूंच्या दुकानावर खूप गर्दी असायची. कामाच्या नादात काकूंचा साडीचा पदर इकडे तिकडे होत होता, त्यामुळे तिचा नको तो भाग दिसत होता. काकू कामात असतानाही शरीर झाकण्याचा प्रयत्न करत असायची, पण पुन्हा काम करताना पदर सरकायचा. काकूच्या सासूचे वय 65 वर्ष होते. त्यांना उठायला बसायला त्रास होत होता, म्हणून ती एका जागेला बसून फक्त पैशांचा व्यवहार करत होती. आता मी काही ना काही बहाणे करून काकूंच्या दुकानावर जाऊन बसत होतो आणि काकूंना पाहत असायचो. काकूला समजले की मी त्यांच्या शरीराकडे पाहत असतो. मी काकूच्या सासूला आजी म्हणत होतो. आजीचा बहाणा करून मी आजींसोबत तासन तास गप्पा मारत मी काकूंना बघत होतो. बघता बघता आजीची आणि माझी चांगलीच ओळख झाली आणि आम्ही दोघे हसी मजाक करू लागलो. काकूंना एक 6 वर्षाचा मुलगा होता. तो दुकानातच खेळत असायचा, नाहीतर मोबाईल बघत असायचा. काकूंचा नवरा रेल्वे विभागामध्ये काम करत होते, त्यामुळे ते घरात राहत नसायचे. ते 1 महिन्यातून एकदा घरी येत होते. असेच थोडे दिवस काकूंना बघण्यातच गेले. एक दिवस दुपारच्या 1 वाजता काकूंच्या दुकानावर मी कोल्ड्रिंक पिण्यास आलो. मी बाहेर उभा राहून कोल्ड्रिंक पिऊ लागलो. तेव्हा समोरच्या दुकानावर मला पोलिसांची गाडी दिसली. असूनही माणसे लपून छपून दुकान उघडे ठेवून चालवत होते. पोलिसांना आलेलं पाहून आजी एकदम घाबरली आणि शटर खाली करायला उठली. पण ती म्हातारी असल्यामुळे तिला लवकर उठायला येत नव्हते, म्हणून मी लगेच दुकानाच्या आत आलो आणि शटर खाली केले. थोड्या वेळानंतर आजी मला म्हणाले, समोरच्या दुकानावर खूपच गोंधळ झालेला आवाज येत आहे, मी जरा बघून येते. असे म्हणून आजी दुकानाच्या मागच्या दरवाजातून बाहेर निघून गेली. आता दुकानात फक्त मी आणि काकू आणि त्यांचा छोटा मुलगा असे आम्ही तिघेच होतो. काकूंचा मुलगा मोबाईलमध्ये कार्टून बघण्यात व्यस्त होता. मी आता काकूंसोबत गप्पा मारायला चालू केले. काकू माझ्यासमोरच खुर्चीवर बसली होती. त्यांच्याशी बोलता बोलता माझं लक्ष सारखं त्यांच्या शरीराकडे जात होते. त्यांचे मादक आणि भरगच्च शरीर बघून मी तर वेडाच झालो. त्यावेळेस काकूंनी पारदर्शी लाल कलरची साडी घातली होती. साडी पारदर्शी असल्यामुळे काकूंचे गोरे शरीर उठून दिसत होते. काकूंचे पोट, कमर हे खूप उठून दिसत होते. माझे लक्ष सारखं तिथे जात असलेलं काकूंना समजले की मी त्यांच्या शरीराला थोडं जास्तच बघत आहे. तेव्हा काकूंनी बाजूच्या ठेवलेली ओढणी अंगावर घेतली. मला समजून आले की काकूंनी माझ्यापासून अंग झाकण्यासाठी ती ओढणी घेतली आहे, म्हणून मी माझा मोबाईल बाहेर काढला आणि मोबाईल बघण्यात व्यस्त झालो. तेव्हाच त्यांचा मुलगा मला बिस्किट पाहिजे म्हणून रडू लागला. ते बिस्किट थोडं जास्तच वर ठेवले होते, म्हणून काकूंनी जवळचे स्टूल घेतले, त्यावर चढून ती बिस्किट काढू लागले. ते बिस्किट काढताना आजूबाजूचे सामान पण खाली पडू लागले. तेव्हा काकू थोडी असंतुलित झाली आणि खाली पडणारच होती. तेव्हा मी उठून तिला पकडले. त्यावेळेस माझा हात काकूंच्या कमरेवर होता. जेव्हा माझ्या हाताचा स्पर्श तिच्या कमरेला झाला तेव्हा माझ्या मनात काकूंबद्दल वेगळ्याच भावना आल्या. काकू माझ्याकडे आश्चर्याने बघत होती. त्यानंतर काकूंनी तो बिस्किटचा पुडा त्यांच्या मुलाला दिला. त्यांचा मुलगा बिस्किट खात मोबाईल बघण्यात व्यस्त होता. तेव्हा मी आणि काकू आम्ही दोघं वाकड्या नजरेने एकमेकांना बघत होतो. थोड्याच वेळात आजीचा आवाज आला. तेव्हा मी शटर वर केले. पोलीस निघून गेलेले पाहून मी पण माझ्या घरी निघून आलो. घरी आल्यावर माझ्या डोक्यात फक्त काकूंचाच विचार येऊ लागला. रात्री जेवण करून जेव्हा मी बेडवर झोपलो तेव्हा काकूंच्या कमरेला झालेला स्पर्श मला आठवू लागला. काकूंचा विचार करता करता मी झोपी गेलो. दुसऱ्या दिवशी दुपारी पुन्हा मी काकूंच्या दुकानावर लस्सी पिण्याच्या बहाण्याने गेलो. तेव्हा काकू खुर्चीवर बसून काहीतरी हिशोब करत होती. मी आता बेधडक त्यांच्या दुकानातून स्वतः सामान घेऊन त्यांना पैसे देत होतो.
त्यांचं फ्रीज उघडून मी त्यातून लस्सी काढली आणि पिऊ लागलो. आज काकू माझ्याशी जरा जास्तच गप्पा मारू लागली. जेव्हा मी काकूजवळ गेलो तेव्हा अचानक आजी दुकानात आली आणि मला म्हणाली, सूरज, हे ऑनलाईन पैसे कसे जमा करतात हे जरा सुवर्णाला सांग. आजकाल माणसं जास्तीत जास्त ऑनलाईन पैसे देतात आणि या बाबतीत आम्हाला काही समजत नाही. तू जरा सुवर्णाला त्याबद्दल शिकव. मी आजीला म्हणालो, ठीक आहे आजी, मी काकूंना शिकवतो. आजीने मला आत बोलवले. मी दुकानात गेलो. दुकानात गेल्यावर मी काकूंच्या बाजूच्याच खुर्चीवर बसलो आणि लस्सी पिऊ लागलो. मी काकूंचा फोन माझ्या हातात घेतला आणि त्यांना शिकवू लागलो. त्यावेळेस काकू माझ्या खूप जवळ होती. काकूंच्या पलीकडच्या साईडला कचऱ्याचा डबा होता. लस्सी पिऊन झाल्यावर मी लस्सीचे पॅकेट फेकण्याच्या बहाण्याने माझा हात त्यांच्या शरीराला टच करत दुसऱ्या साईडला कचऱ्याच्या डब्यात टाकला. त्यावेळेस माझा हात काकूंना एकदम चिकटला होता. तेव्हा काकू मला काहीच म्हणाली नाही. तेव्हा मला समजून आले की काकू ही माझ्याकडे आकर्षक होत होती. मी काकूंकडे पाहत मोबाईलमधले शिकवू लागलो. त्यावेळेस काकू खूप जवळजवळ होतो. शिकवताना आमच्या दोघांची नजरानजर होत होती. तेव्हा काकूंना जाणवले की मी काकूंकडे प्रेमाने बघत आहे. थोड्याच वेळात आजी दुकानातून घरी निघून गेली. आता काकू आणि त्यांचा छोटा मुलगा असे आम्ही तिघेच दुकानात होतो. काकूंना शिकवत असताना आमच्या दोघांच्या हाताचा स्पर्श सारखा होत होता. खूप गरमी असल्यामुळे काकूंना कोल्ड्रिंक प्यावीशी वाटत होती. म्हणून काकूंनी फ्रीज उघडून त्यातून कोल्ड्रिंक बाहेर काढले आणि मला म्हणाली, घेणार का? मी नाही म्हणालो. पण जेव्हा काकूंनी कोल्ड्रिंक तोंडाला लावले तेव्हा मलाही ते प्यावेसे वाटले. तिने कोल्ड्रिंकची बॉटल तिच्या ओठांना लावून कोल्ड्रिंकचे 2 घोट घेतल्यावर मी तिच्याकडून ती बॉटल घेतली आणि ती कोल्ड्रिंक माझ्या ओठाला लावून मी पिऊ लागलो. काकू मला म्हणाली, अरे हे तर माझे उष्ट आहे. मी काकूंना म्हणालो, काकू, उष्ट खाल्ल्याने प्रेम वाढतं. असे म्हटल्यावर काकू माझ्याकडे पाहून लाजत हसत होती. तोपर्यंतच आजी पुन्हा दुकानात आली. माझे काकूंना सगळं शिकून झाले होते म्हणून मी माझ्या घरी निघून आलो. दुसऱ्या दिवशी पुन्हा मी दुपारी काकूंच्या दुकानावर गेलो. बघितले की आजी त्यांच्या नातवाला अभ्यास कर म्हणून ओरडत होती. मी जाताच मला बघून आजी मला म्हणाली, काय करायचं, हा अभ्यासच करत नाही. तेव्हा मी आजीला म्हणालो, आजी तुम्ही काही काळजी करू नका, मी त्याला शिकवेन. ते ऐकून आजी आणि काकू दोघीही तयार झाल्या. दुसऱ्या दिवसापासून मी काकूच्या मुलाला शिकवण्यासाठी त्यांच्या घरी जाऊ लागलो. रूममध्ये काकू माझ्यासाठी कधी सरबत तर कधी कॉफी घेऊन येत होती. त्या बहाण्याने काकूंसोबत गप्पा पण मारून होत होत्या. आजी दुकानातच बसत होती. असेच काही दिवस निघून गेले. एक दिवस मजाकमध्ये मी काकूला म्हणालो, काकू, पियुषला खेळायला अजून एक भाऊ नाही तर बहीण पाहिजे. त्याला एकट्याला करमत नसेल ना, अजून एक बाळ होऊ द्या. तेव्हाच काकू म्हणाली, हो, माणसांना नुसतं म्हणायला तेवढं येतं, पण पोरांना सांभाळायचं तर आम्हालाच आहे ना. तुझं लग्न झाल्यावर तुला समजेल की एखादं मूल सांभाळणं म्हणजे किती अवघड गोष्ट आहे. तेव्हाच मी काकूला म्हणालो, काकू, जर माझं लग्न झालं असतं ना तर माझ्या बायकोला प्रत्येक वर्षाला बाळ झालं असतं. तेव्हाच काकू हसून किचनमध्ये निघून गेली. मी त्यांच्या मुलाला वॉशरूमला जाऊन येतो असं सांगून काकूंच्या मागे मागे किचनमध्ये निघून आलो. तेव्हाच काकू घाबरून मला विचारली, काय झालं, काय पाहिजे का? तेव्हा मी काकूला म्हणालो, हो काकू, मला पाणी पाहिजे होतं. ठीक आहे असं म्हणून काकूने 1 ग्लास पाणी दिले. तेव्हाच मी काकूला म्हणालो, काकू, मस्त एक कडक चहा बनवा ना. तेव्हा काकू मला म्हणाली, उद्यापासून तू स्वतः दूध घेऊन येत जा, आता दूध संपले आहे. तेव्हा मी काकूला म्हणालो, तुमच्याकडे आहे ना, त्या दुधाचा चहा बनवून द्या ना. माझी ही गोष्ट ऐकून काकू एकदम चकित होऊन माझ्याकडे पाहू लागली. तेव्हा मी इकडे तिकडे बघितले. कोणी नसलेलं पाहून काकूंजवळ गेलो आणि हिम्मत करून काकूंच्या कमरेला पकडून माझ्याजवळ एकदम जोरात ओढले. तेव्हाच बाहेरून आजीचा आवाज आला म्हणून आम्ही दोघे लगेच एकमेकांपासून दूर झालो. काकू दुकानात गेली. थोडा वेळ मी किचनमध्ये काकूंची वाट पाहत उभा राहिलो. तेव्हाच काकूंचा मुलगाही किचनमध्ये पळत आला. त्याला घेऊन मी पुन्हा रूममध्ये गेलो आणि त्याला अभ्यास शिकवू लागलो. जेव्हा मी माझ्या घरी जाऊ लागलो तेव्हा मी पाहिले की काकू लाजत माझ्याकडे बघत होती. मी काकूंकडे गेलो आणि काकूंना म्हणालो, मग काकू, बाळाबद्दल काय विचार केलात? तेव्हा काकू म्हणाली, बाळाबद्दल विचार करायला त्याचे पप्पा तरी इथे पाहिजेत ना. ते कामासाठी म्हणून 2-2 महिने घराबाहेर राहतात, मग कसे होणार बाळ? तेव्हा मी काकूला म्हणालो, तुम्ही काही काळजी करू नका, मी आहे ना.
तेव्हाच आजी घरात आली आणि मी काकूंपासून दूर झालो. त्यानंतर मी माझ्या घरी निघून आलो. तेव्हा माझ्या डोक्यात फक्त काकूंचाच विचार येत होता. दुसऱ्या दिवशी पुन्हा मी काकूंच्या मुलाला अभ्यास शिकवायला त्यांच्या घरी गेलो. थोडा वेळ त्यांच्या मुलाला शिकवले आणि त्याच्या हातात माझा मोबाईल दिला. तो व्हिडिओ बघण्यात व्यस्त झाला. तेव्हा मी किचनमध्ये आलो. किचनमध्ये काकू काम करत होती. पाठीमागून मी काकूंना पकडले तेव्हा काकूंनी माझा हात सोडवत मला म्हणाली, सासूबाई येतील. मी त्यांना म्हणालो, त्या दुकानात कामात व्यस्त आहेत. तेव्हा ती म्हणाली, पियुष येईल. मी म्हणालो, पियुषच्या हातात मी मोबाईल दिला आहे, तो मोबाईल बघण्यात बिझी आहे. त्यानंतर मी काकूंना एकदम जवळ घेतले. आम्ही दोघे एकदम जवळ होतो. आता काकूंच्या श्वासाची गरमी मला भासत होती. मी काकूंना म्हणालो, काकू आता मला राहवत नाही. तेव्हा काकू म्हणाली, हा सूरज, मला पण आता नाही राहवत. त्यानंतर मी काकूंवर प्रेम करायला चालू केले. काकूंना किस करू लागलो. तेव्हा काकू मला दूर ढकलू लागली. मी काकूंना म्हणालो, काय झालं, मी नको आहे का तुला? तेव्हा काकू मला म्हणाली, मी आत्तापर्यंत असे कधीच केले नाही. मी तिला विचारलं, काकांनी पण नाही केलं का? तेव्हा काकू नाही म्हणून मान हलवली. काकांचं नाव घेताच काकूंच्या चेहऱ्यावर उदासी दिसत होती. मला समजून आले की काकांपासून काकूंना ते सुख भेटत नव्हते. काकू मला म्हणाली, आता मला सोड, सासूबाई येतील. तेव्हाच आजींचा आवाज आला. ती एकदम घाबरून माझ्यापासून दूर झाली. मी भिंतीमागे लपलो. आजी दरवाजातूनच काकूंना म्हणाली, मी जरा शेजारच्या घरात जात आहे, तू दुकानात बस. त्यानंतर आजी निघून गेली. मग मी पटकन काकूंना पकडले. काकू पण आता खुश झाली होती. काकूंच्या चेहऱ्यावरून असं वाटत होतं की तिलाही या गोष्टीचा अनुभव पाहिजे होता. मी काकूंना किस करू लागलो. तेव्हा काकू मला म्हणाली, सूरज, तू तर मला पूर्ण तयार करून सोडशील. मी काकूंना म्हणालो, काकू फक्त एकदाच करू द्या, माझी खूप इच्छा आहे. तेव्हा काकू म्हणाली, माझा मुलगा आहे, तो बघेल. मी काकूंना म्हणालो, 2च मिनिटात आलो. असे म्हणून मी पळत पियुषला बघितले. तो मोबाईल बघण्यात खूप व्यस्त होता. मी हळूच बाहेरून कडी घातली आणि पुन्हा किचनमध्ये आलो आणि काकूंना म्हणालो, काकू फक्त 5 मिनिटे लागतील. तो मोबाईल बघण्यात व्यस्त आहे आणि आजी पण घरात नाहीत. तेव्हा काकू नाही नको म्हणत होती. मग मी काकूंना म्हणालो, फक्त 5 मिनिटे लागतील, एकदा अनुभव घ्या, नंतर तुम्ही स्वतः माझ्याकडून मागाल. त्यानंतर मी वरचा मोठा डबा काढला. काकूंचा एक पाय डब्यावर ठेवला आणि दुसरा पाय खाली जमिनीवर आणि मी माझं काम करायला चालू केले. 10 मिनिटातच आम्ही दोघांनी एकमेकांना खुश केले. तेव्हा काकू माझ्यावर खूप खुश झाली. मी काकूंना म्हणालो, काका तर घरी येत नसतात, मग रात्री तुम्ही मलाच बोलून घेत जा, मी तुम्हाला ते सगळं सुख देईन. तेव्हा काकू मला म्हणाली, मी रात्री तुला मिस कॉल करेन तेव्हा तू ये, मी मागचा दरवाजा उघडून तुला आतमध्ये घेईन. मी तिला म्हणालो, मग आजीचं काय? ती म्हणाली की तिच्या रूममध्ये एकदा झोपली की नंतर सकाळशिवाय उठत नाही, ते सगळं तू माझ्यावर सोड. मी माझ्या घरी आलो आणि रात्र होण्याची वाट बघू लागलो. मला काकूंसोबत ते सगळं केलेलं खूप आठवू लागले आणि पुन्हा मला काकू हवीशी वाटू लागली. रात्रीच्या 12:30 वाजता मला काकूंचा मिस कॉल आला. मी हळूच माझ्या घरातून काकूंच्या घराकडे आलो. काकूंनी मागचा दरवाजा उघडला. मी हळूच त्यांच्या घरात शिरलो. तिथूनच मी काकूंना किस करत त्याच्या रूमपर्यंत आणले आणि तिला बेडवर टाकून पुन्हा तिच्यावर प्रेम करायला सुरुवात. पहाटेच्या 4 आम्ही दोघं एकमेकांना खुश करत होतो आणि 4 वाजता मागच्या दरवाजातून मी माझ्या घरी निघून आलो. काही दिवस आमच्या दोघांचे असेच चालू होते. त्यानंतर कोरोना संपला आणि लॉकडाऊनही संपले. काही दिवसांनी जॉबसाठी मला पुण्याला येण्यास भाग पडले, पण मला काकूंची खूप आठवण येत होती. मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. कथेला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.